नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर एक गुड न्यूज आहे पहा। संदीप म्हणून आपले फॅमिली मेंबर आहेत, तर त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे TCS मध्ये। त्यांनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेली आहे पहा। आणि याचप्रमाणे आणखी दुसऱ्या कॅन्डिडेटचं कुठल्या कंपनीमध्ये सिलेक्शन झालं असेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा। आता आपण या व्हिडिओमध्ये पहा इन्फोसिस मध्ये जे जॉब डिटेल असणार आहेत, जॉब व्हॅकन्सीज आहेत त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन शेअर करत आहोत। याच्यामध्ये पहा पुणे, नागपूर, कर्नाटक, तर या तिन्ही लोकेशनसाठी इंटरव्ह्यू असणार आहेत आणि तिन्ही लोकेशनची जी डेट आहे तर ही डिफरंट असणार आहे, स्किल सेट डिफरंट असणार आहे। त्याच्यामुळे पुणेसाठी किंवा नागपूरसाठी किंवा कर्नाटकसाठी आपण म्हणूया कुठल्या स्किल सेटसाठी किंवा कुठल्या डेट दिवशी इंटरव्ह्यू आहे हे सगळे व्यवस्थित समजून घ्या आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी तुमचे स्किल सेट जर मॅच होत असेल तर तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता। सेकंड अशी रिक्वेस्ट आहे पहा की सध्या पाऊस खूप सुरू आहे, त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्या, आजारी पडू नका, गरज असेल तरच घराबाहेर पडा, स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या फॅमिली मेंबरची पण काळजी तुम्ही घ्या। आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय पहा, वन बाय वन आपण सगळी इन्फॉर्मेशन शेअर करण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी जॉब डिटेल काय आहे, जॉब डिस्क्रिप्शन काय आहे, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे, डेट आणि लोकेशन सगळी इन्फॉर्मेशन आता आपण वन बाय वन गो थ्रू करत आहे। तर जो फर्स्ट रोल आहे याच्यामध्ये काय इन्फॉर्मेशन आली हे आपण समजून घेऊया। तर इंटरव्ह्यू डिटेल्स जे असणार आहे इन्फोसिस कंपनीसाठी आहे। ही जॉब डिस्क्रिप्शन काय आहे त्याच्यामध्ये सांगितलंय पहा, एक्सलंट कम्युनिकेशन स्किल्स टू अटेंड रिझॉल्व क्लायंट इश्यू ऑन कॉल्स, चॅट और ईमेल, ओपन टू वर्क इन 24/7 and work from office environment, analytical problem solvers who will be understand issues and resolve customer issues, problem solving skills and quick thinking to own and resolve customer issues independently, thoroughly and efficiently, being proactive and show the utmost respect for the customer times, गुड टाइम मॅनेजमेंट एन्शुरिंग ऑल कॉन्टॅक्ट विथ द कस्टमर ऍड व्हॅल्यू। तर या ठिकाणी पहा एक्सलंट कम्युनिकेशन स्किल्स तुम्हाला असायला हवं किंवा जे पण पहा 24/7 शिफ्ट मध्ये काम चालणार आहे, मे बी नाईट शिफ्ट त्या ठिकाणी असू शकते, ठीक आहे। जो तुमचा रोल राहणार आहे हा असणार आहे पहा प्रोसेस एक्झिक्युटिव्ह आणि याच्यासाठी पहा जे पण कॅन्डिडेटला फ्रेशर किंवा जे कॅन्डिडेटला 2 इयर्स एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात। नीड टू वर्क ऑन यूएस शिफ्ट टायमिंग, जसं मी ऑलरेडी सांगितलं यूएस शिफ्ट असली तर त्या ठिकाणी नक्कीच नाईट शिफ्ट असते पहा। नीड टू कम्प्लीट स्पेसिफिक अँड डेडिकेटेड ट्रेनिंग प्रोग्राम सेट बाय द क्लायंट, 100% वर्क फ्रॉम ऑफिस आहे पहा, हायब्रिड किंवा जे पण त्या ठिकाणी वर्क फ्रॉम होम आहे हे तुम्हाला मिळणार नाहीये। आता याच्यासाठी पहा क्वालिफिकेशन काय पाहिजे, तर जे पण कॅन्डिडेटचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि ऍडिशनल सर्टिफिकेशन इन कस्टमर सर्व्हिस ऑफ अपस्किलिंग, तर हे असायला हवं पहा। आता याच्यासाठी पहा तुम्हाला डॉक्युमेंट्स कुठले कुठले कॅरी करायचे आहेत, तर तुमच्याकडे स्वतःचा एक अपडेटेड रिझ्यूम असला पाहिजे, कुठलं तुमच्याकडे 2 आयडेंटिटी प्रूफ असले पाहिजेत। याच्यामध्ये तुमच्याकडे पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी किंवा पासपोर्ट जे आहेत, जे पण एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये तुमचे 10th 12th ग्रॅज्युएशन सेमिस्टर वाईज मार्कशीट किंवा प्रोव्हिजनल किंवा डिग्रीचे सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला ओरिजिनल पण सोबत कॅरी करायचे आणि सॉफ्ट कॉपी पण तुमच्याकडे असल्या पाहिजेत। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला येणार आहे तुमच्याकडे लॅपटॉप नसला पाहिजे, कॅमेरा नसला पाहिजे, तर या गोष्टी ज्या सिक्युरिटी पर्पज साठी इम्पॉर्टंट आहेत पहा। तर याच्यामध्ये तुम्ही लॅपटॉप किंवा कॅमेरे आहेत हे सोबत कॅरी करू नका। आता जसं तुम्हाला सांगितलंय पहा की या ठिकाणी 0 to 2 इयर्स म्हणजे फ्रेशर आणि ज्या कॅन्डिडेटला 2 इयर्स एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला येऊ शकता। आता याच्यासाठी पहा तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचे डेट जे आहे हे 5 ऑगस्ट राहणार आहे आणि याचे जे लोकेशन आहे हे आहे पहा इन्फोसिस लिमिटेड, नागपूर, सेज को डेव्हलपर प्लॉट नंबर 7, सेक्टर स्पेशल इकॉनॉमिक झोन, मिहान नोटिफाईड एरिया, नागपूर, महाराष्ट्र, ठीक आहे। तर या ठिकाणी हे इंटरव्ह्यू चालणार आहेत पहा। तर कस्टमर सर्व्हिस साठी पहा 5 तारखेला तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं आहे। आता नेक्स्ट जो रोल आहे हा टेक्निकल सर्व्हिस डेस्क साठी असणार आहे। आता याच्यामध्ये स्किल सेट काय असायला हवं, आता हे आपण समजून घेऊया, की रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय आहेत। याच्यामध्ये पहा जसं तुम्हाला स्क्रीनवर सगळी इन्फॉर्मेशन मिळतच असेल, हे एकदा तुम्ही गो थ्रू करा। त्याच्यामध्ये तिकीट रिझॉल्विंग जे आहे किंवा त्याच्यानंतर पहा कुठले कुठले स्किल सेट तुम्हाला तुमच्याकडे असायला हवे किंवा प्रोडक्टिव्हिटी ऍप्लिकेशन लाईक मायक्रोसॉफ्ट ऑफिस टूल जे आहेत किंवा जसं जनरल सपोर्ट नॉलेज ऑफ ऑपरेटिंग सिस्टम हे सांगितलेलंच आहे पहा। ओपन टू वर्क इन 24/7 आणि एक्सपिरियन्स इन युझिंग टिकेटिंग टूल्स सच एज सर्व्हिस नाव, रेमेडी, कंट्रोलियम विल बी ऍडेड ऍडव्हान्टेजेस असं त्यांनी सांगितलेलं आहे पहा। आता हा जो रोल आहे हा असणार आहे पहा, जसं मी सांगितलंय टेक्निकल सर्व्हिस डेस्क प्रोसेस साठी असणार आहे। आता याच्यामध्ये ज्या कॅन्डिडेटला 1 किंवा 2 इयर्स एक्सपिरियन्स आहे सर्व्हिस डेस्क मध्ये
आयटी हेल्प डेस्क किंवा डेस्कटॉप सपोर्ट, आयटी सर्व्हिस डेस्क, टेक्निकल हेल्प डेस्क जे आहे, टेक्निकल सपोर्ट किंवा टेक्निकल व्हॉइस प्रोसेस आयटी सपोर्ट आपण म्हणतो. तर या प्रोसेसमध्ये ज्या कॅन्डिडेटला मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेटला इंटरव्ह्यूला यायचं आहे. पहा याच्यामध्ये इंटरव्ह्यूची जी डेट असणार आहे ही असणार आहे 5 ऑगस्ट, 12 ऑगस्ट, 13 ऑगस्ट अँड 14 ऑगस्ट, म्हणजे 5 तारखेपासून त्याच्यानंतर 5 तारखेला एक आहे 12, 13 आणि 14. तर या 4 दिवशी इंटरव्ह्यू होणार आहेत. पहा याचे जे लोकेशन असणार आहे हे पण सेम नागपूर लोकेशन साठी इंटरव्ह्यू असणार आहेत. पहा येताना जसं तुम्हाला आपण सगळी इन्फॉर्मेशन शेअरच केलेली आहे. रिझ्यूम असला पाहिजे किंवा तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा लॅपटॉप किंवा कॅमेरा हा सोबत कॅरी करायचा नाही. रिझ्यूम आणि एक तुम्हाला आयडी प्रूफ सोबत कॅरी करायचा आहे. तर यासाठी पहा तुम्हाला फेस टू फेस इंटरव्ह्यूला यायचं आहे. कुठलंही तुम्हाला त्या ठिकाणी ऍप्लिकेशन वगैरे जनरेट करायची काही गरज नाही. आणि आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पहा नागपूर लोकेशनसाठी जी जॉब डिटेल आहे ही शेअर केलेली नाही. त्याच्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल जे आपण प्रिफरन्स दिलेला आहे हा नागपूर लोकेशनसाठी दिलेला आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल पहा जे पण आपले सर्व्हिस डेस्क, आयटी हेल्प डेस्क, टेक्निकल व्हॉइस सपोर्ट किंवा इंटरनॅशनल कस्टमर सर्व्हिस प्रोसेस असणार आहे. तर इंटरनॅशनल कस्टमर व्हॉइस प्रोसेस साठी पहा 0 to 1 इयर ज्यांना एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट 5th, 12th, 13th अँड 14th ऑगस्ट. तर डेट सेमच आहे पहा आयटी हेल्प डेस्क साठी किंवा कस्टमर व्हॉइस साठी. फक्त कस्टमर जे व्हॉइस सपोर्ट जे राहणार आहे त्याच्यासाठी फ्रेशर जरी असेल तरी तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता. आणि जे आयटी हेल्प डेस्क असणार आहे त्याच्यासाठी मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे. आणि कस्टमर सर्व्हिसला पण जर तुम्ही फ्रेशर असाल तरी इंटरव्ह्यूला येऊ शकता किंवा ज्या कॅन्डिडेटला मॅक्झिमम 2 इयर्स एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकता. आता नेक्स्ट जो रोल आहे हा इन्फोसिस मध्ये आहे. आता याचं जे लोकेशन असणार आहे हे पुणे असणार आहे. पहा याची जी डेट जी आहे ही चेंज आहे, स्किल सेट जे आहेत हे पण डिफरंट आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूला कधी यायचं आहे, कुठल्या डेटला यायचं आहे, सोबत काय कॅरी करायचं आहे हे तर सेमच राहणार आहे. पण इंटरव्ह्यूची जी डेट आहे आणि लोकेशन कुठं असणार आहे हे आता आपण समजून घेऊया. तर जो रोल आहे पहा हा आहे पहा कस्टमर सपोर्ट व्हॉइस प्रोसेस असणार आहे. आता याच्यामध्ये रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय आहेत हे समजून घेऊया आपण. प्रोसेस एक्झिक्युटिव्ह हा तुमचा रोल राहणार आहे. जॉब लोकेशन असणार आहे पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी. आता की रिस्पॉन्सिबिलिटीज मध्ये तसं त्यांनी सांगितलेलंच आहे पहा तुमच्या स्क्रीनवर पण सगळी इन्फॉर्मेशन आलेलीच आहे. याच्यामध्ये पहा सेमच जे तुमचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज असणार आहेत याच्यामध्ये तुम्ही एकदा गो थ्रू करा. हेच तुमचे जे स्किल सेट आहेत हे रिझ्यूम वर पण एक पॉइंट जो आहे हा ऍड करायचा प्रयत्न करा. आता याच्यामध्ये पहा एज्युकेशन डिटेल महत्वाचे आहे. याच्यामध्ये ग्रॅज्युएट जे कॅन्डिडेट आहेत ते या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकता. पहा आता याचे जे लोकेशन असणार आहे ठीक आहे, कस्टमर सर्व्हिस आहे. पहा आता कस्टमर सर्व्हिस मध्ये काय काय आहे हे तुम्ही स्क्रीनवर सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळालीच असेल. हे एकदा गो थ्रू करा आणि जसं मी ऑलरेडी सांगितले एक तरी पॉइंट जो आहे जे रिस्पॉन्सिबिलिटीज तुमच्या समोर आहे त्यातला एक तरी पॉइंट हा रिझ्यूम मध्ये ऍड करा. आता याच्यामध्ये तुम्हाला जे इंटरव्ह्यूला याचं लोकेशन आहे हे पुणे महाराष्ट्र आहे. इंटरव्ह्यूची जी डेट आहे ही 7th ऑगस्ट आहे. इंटरव्ह्यूचा टाइम असणार आहे 10 AM to 1:30 PM. आता लोकेशन कुठं आहे तर इन्फोसिस लिमिटेड पुणे, फेज 1, बिल्डिंग 1, हिंजवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्क, बिल्डिंग B1, ग्राउंड फ्लोर, हिंजवडी, तालुका मुळशी, पुणे, महाराष्ट्र 57. तर या ठिकाणी पहा तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं जी पण हिंजवडी फेज 1 तर या ठिकाणी इन्फोसिसचं जे लोकेशन आहे त्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं आहे. आणि 7th ऑगस्ट हे पुणे लोकेशन साठी इंटरव्ह्यूची डेट आहे. पहा कारण पाठीमागच्या वेळेस आपण ज्या वेळेस व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपल्याला रिक्वेस्ट आली होती की पहा कमीत कमी ऍटलिस्ट 1 ते 2 दिवस तुम्ही व्हिडिओ अगोदर शेअर करत जा. त्याच्यामुळे आपण प्रयत्न केलेला आहे की कमीत कमी 1, 2 ते 3 दिवस अगोदर आपण व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढ्या कॅन्डिडेट पर्यंत जे पण तुमचे फ्रेंड्स आहेत, कलिग्स आहेत, रिलेटिव्ह आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करा. आता जी आपण इन्फॉर्मेशन सांगितली पुणे लोकेशन साठी पहा तर या ठिकाणी पहा म्हणजे पुणे आणि नागपूर तर या प्रत्येक ठिकाणी जे आहेत 100 व्हॅकन्सीज आहेत. त्याच्यामुळे मेगा ड्राईव्ह आहे. त्याच्यामुळे तुमचं सिलेक्शन जे आहे हे इझिली होऊ शकतं. पुणे लोकेशन साठी जी आता आपण इन्फॉर्मेशन सांगितली कस्टमर सर्व्हिस किंवा इंटरनॅशनल व्हॉइस प्रोसेस जे असणार आहे तर याच्यासाठी पहा जे पण फ्रेशर कॅन्डिडेट आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, फ्रेशर किंवा ज्या कॅन्डिडेटला 4 इयर एक्सपिरियन्स आहे तर असे कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात. नीड टू वर्क ऑन US शिफ्ट टायमिंग असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. जे तुमचं ग्रॅज्युएशन आहे हे फुल टाइम ग्रॅज्युएट तुम्ही असायला पाहिजे. आता जो नेक्स्ट रोल आहे याच्यामध्ये प्रोसेस एक्झिक्युटिव्ह आणि कस्टमर सर्व्हिस साठी रोल असणार आहे. आता याच्यामध्ये रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत आणि कुठल्या डेटला इंटरव्ह्यूला यायचं आहे हे समजून घ्या. डेट तुमच्या लक्षात आली असेल पण नागपूर लोकेशन साठी वेगळी आहे, पुणे लोकेशन साठी वेगळी आहे. आणि आता आपण ज्या रोल साठी इन्फॉर्मेशन शेअर करतो तर त्याची डेट ही डिफरंट आहे.
त्याच्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या. तर बा याच्यामध्ये रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज एकदा समजून घ्या. त्याच्यामध्ये काय सांगितले, प्रोव्हाइड फर्स्ट लेवल सपोर्ट ऑन जनरल इन्क्वायरी ऍक्टिव्हेशन, प्रोव्हिजनिंग अँड फुलफिलमेंट क्वेरीज अँड इन्शुरिंग द मॅक्झिमम अवेलेबिलिटी, परफॉर्मन्स अँड युटिलायझेशन ऑफ नॉलेज अँड इन्फॉर्मेशन सिस्टम्स. Follow a systematic, discipline and analytical approach to problem solving to meet set standards and agreed procedures. Execute transaction as per the prescribed timelines. आता जे पण पहा याच्यासाठी स्किल सेट जे आहेत एनालिटिकल अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स मध्ये, तर ते स्क्रीनवर आहेत, हे एकदा तुम्ही समजून घ्या. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे तर हा असणार आहे पार्ट टाइम मॅनेजमेंट स्किल साठी. याच्यामध्ये त्यांनी स्पेशली मेन्शन केलेलं आहे being proactive and show the utmost respect for the customer's time, ability to multitask जसं त्यांनी सांगितलेलं आहे पहा. आता कम्युनिकेशन अँड रिलेशनशिप स्किल्स मध्ये काय आहे पहा, टू डिलिव्हर अ फर्स्ट लाईन सपोर्ट सर्व्हिस, रिसिव्हिंग इन्सिडेंट अँड सर्व्हिस रिक्वेस्ट फ्रॉम व्हेरियस रूट्स इन्क्लुडिंग टेलिफोन, वेब तिकीट्स, चॅट अँड ईमेल, ऑफरिंग ऍडवाइस टू एंड युजर्स टू ऑल IT रिलेटेड एरियाज. दिस विल इन्क्लूड वर्किंग एज अ पार्ट ऑफ अ टीम in order to share knowledge and work together to increase performance standards. The skills and knowledge काय काय असायला हवं पहा, communicate at all levels, ability to work across organization and professional boundaries, excellent verbal and written communication skills, high level of interpersonal skills including active listening and understanding, good organization skills and ability to prioritize workloads, work to tight deadlines, service levels, business etiquettes, broad knowledge of IT product, service and terminology. त्याच्यामध्ये ऍप्टिट्यूड मध्ये काय काय सांगितले पहा, हे समजून घ्या. हे आपण इन्फॉर्मेशन शेअर करायचं, हे आता आपण इन्फॉर्मेशन शेअर करतोय. आता सगळ्यात जास्त आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सगळ्यात जास्त जो वेळ आहे हा रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी साठी खर्च करतोय. हे तुम्हाला समजलं की त्यांना कुठल्या प्रकारचा कॅन्डिडेट त्यांना रिक्वायरमेंट आहे आणि ते स्किल सेट जर तुमच्या रिझ्यूमवर असेल त्यावेळेस तुमचा जो रिझ्यूम आहे हा शॉर्टलिस्ट त्या ठिकाणी होणार आहे. ऍप्टिट्यूड मध्ये काय आहे, आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम्स अँड सोल्युशन, अनालिसिस ऑफ डेटा, प्रेझेंटेशन ऑफ टेक्निकल फंक्शनॅलिटी टू अ नॉन टेक्निकल ऑडियन्स, वर्किंग नॉलेज ऑफ MS ऑफिस प्रोडक्ट, जनरल सपोर्ट नॉलेज ऑफ ऑपरेटिंग सिस्टम अक्रॉस वेरियस प्लॅटफॉर्म्स, जनरल प्रोडक्टिव्हिटी ऍप्लिकेशन लाईक MS आउटलुक, MS एक्सेल, लोटस नोट्स एटसेट्रा. याच्यामध्ये काय काय आणखी दिले, कस्टमर फोकस, प्रोएक्टिव्ह किंवा सेल्फ मोटिवेटेड, पेशन्स तुमच्याकडे असले पाहिजे पहा, इनोव्हेटिव्ह असले पाहिजे किंवा तुमचं फ्लेक्झिबल तुम्ही स्वतःला ठेवलं पाहिजे पहा. तर हे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज एकदा गो थ्रू करा. याच्यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन आहे किंवा एक तरी जसं मी सांगितलंच आहे पहा याच्या अगोदर पण, तर याच्यामधला एक तरी पॉइंट जो आहे हा तुमच्या रिझ्यूम मध्ये असला पाहिजे. हा रिझ्यूम एडिट करा जर त्या ठिकाणी तुमच्याकडे नसेल. जसं मी सांगितलंय पहा रिझ्यूम कसा असावा ह्याचा पण व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर शेअर केलेला आहे. तर त्याच्यामुळे पहा एक तरी पॉइंट हा रिझ्यूम मध्ये ऍड करा, रिएडिट करा रिझ्यूम, त्याच्यानंतर प्रिंट आउट घ्या आणि तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकता. आता याच्यासाठी पहा जे तुमचं लोकेशन असणार आहे हे कुठं आहे आणि याच्यासाठी काय स्किल सेट असायला हवे समजून घ्या. जसं याच्यामध्ये सांगितलंय पहा, ग्रॅज्युएशन याच्यासाठी कंपल्सरी आहे आणि याचा जो इंटरव्ह्यूची जी डेट असणार आहे ही असणार आहे पहा 9 and 10th ऑगस्ट, 9:30 AM to 5:30 PM. कॉन्टॅक्ट पर्सन संजय आहे पहा. याचा जो वेन्यू आहे हा मंगलोर असणार आहे. जसं स्क्रीनवर तुम्हाला कर्नाटकचा जो ऍड्रेस आहे हा संपूर्ण दिसत आहे. याच्यासाठी पहा 0 to 2 years ज्या कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स आहे तर असे कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला तुम्ही येऊ शकता पहा. 9 आणि 10th ऑगस्टला आहे पहा इंटरव्ह्यू. सो आय होप जे पण आपण इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे पहा हे सगळ्यांना समजले असेल. आणि जे कॅन्डिडेट आहेत आपले मोस्ट ऑफ जे आहेत पहा फ्रेशर आणि ज्या कॅन्डिडेटला 2 years एक्सपिरियन्स आहे किंवा 2 किंवा 2, 3, 4 तर अशा कॅन्डिडेटसाठी रिक्रुटमेंट आहे पहा. कस्टमर व्हॉइस सपोर्ट साठी पण आहे आणि IT हेल्प डेस्क साठी पण आहे पहा. इन्फोसिस सारख्या कंपनीमध्ये रिक्रुटमेंट आहे. तर जे पण आपले कॅन्डिडेट इगरली जॉब सर्च करत आहेत त्या ठिकाणी प्लीज या ठिकाणी इंटरव्ह्यूला या. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ज्या मित्रांनी अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल नोटिफिकेशन आहे हे ऑल नोटिफिकेशनवर ऑन करा. भेटूया अशाच प्रकारच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.